शिल्लक राहिलेल्या पाकापासून आणि चपातीपासून हा गोड पदार्थ जर घरामध्ये तुम्ही एकदा बनवला ना, तर घरचे तुमचे नेहमीच कौतुक करतील. इतका जबरदस्त खायला हा पदार्थ लागतो. मग हा पदार्थ बनवायचा कसा? इथे शिल्लक राहिलेला पाक आहे बघू शकता. बुंदी बनवली होती त्याचा हा पाक शिल्लक आहे. त्यानंतर मी इथं चपाती घेतलेला आहे. चपातीचे ना इथं डायमंड शेपमध्ये मी इथं तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर ना मी इथं चपातीचे तुकडे तळण्यासाठी मी इथं तुपाचा वापर करत आहे. तुपामध्ये ना अगदी मध्यम गॅसवरती ना थोडासा रंग बदलेपर्यंत आणि जोपर्यंत चपातीचे तुकडे हे कडक होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचे. आता चपाती सर्व तुकडे इथं तळून घेतलेले आहेत. आता पाकामध्ये फक्त बुडवून घ्यायचेत आपल्याला आणि पाकामध्ये बुडवून घेतल्यानंतर हे चपातीचे तुकडे ठेवण्यासाठी मी इथं ओडीचा इकोबेक हा पेपर वापरत आहे. पाक सुकण्यासाठी अगदी 10 मिनिटं फक्त या पेपरवरती ठेवायचे आहे. तुम्ही ताटामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि हा पेपर जर तुम्हाला हवा असेल तर Amazon, Blinkit आणि Zepto वरती अवेलेबल आहे आणि शिळ्या चपातीचा आणि शिल्लक राहिलेल्या पाकापासून इतका जबरदस्त हा पदार्थ तुम्ही सुद्धा घरामध्ये नक्की बनवा. आपला पदार्थ खाण्यासाठी सुद्धा रेडी झालेला आहे. आवडल्यास लाईक करा.